निवडणुका आधी 2 हप्ते वितरण होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडक्या बहिणीसाठी 3,000 रुपये खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहेत. 25 नोव्हेंबरची अपडेट आहे मित्रांनो. अतिशय जबरदस्त व महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. आजच्या ठळक बातम्यांप्रमाणेच असणार आहे. 17वा हप्ता आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार का, कशा पद्धतीने होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार, याच्याविषयी संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नोव्हेंबर पैसे वितरण तर होणार आहेच मित्रांनो. त्याच्यासोबतच डिसेंबरचे पैसे देखील तुम्हाला एकाच महिन्यामध्ये मिळून जाणार आहेत. म्हणजेच काय तर KYC केल्यामुळे तुमच्या हप्त्यामध्ये वाढ तर नक्की होणार आहेच. त्याच्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे 17वा अधिक 18वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने आणि आज कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे त्यांच्यासाठी तर सर्वात मोठं सरप्राईज गिफ्ट आहे. ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते 100% आजपासून वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की 17वा अधिक 18वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कारण की इलेक्शन चालू झाल्याच्या नंतर हप्ता वितरण करण्यास अडचण येऊ शकते. या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 17वा आणि 18वा हप्ता एकत्रितरित्या वितरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी डायरेक्ट घेऊन टाकलेला आहे. चला तर पाहूया नेमकं लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किती पैसे मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार त्याची संपूर्ण डिटेल. 17वा अधिक 18वा हप्ता म्हणजेच 1,500 अधिक 1,500 असे म्हणून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये तर जमा होणार आहेत. परंतु सर्वात जबरदस्त म्हणजे 2,400 रुपयांचा बोनस हा देखील मुख्यमंत्र्यांनी वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा बोनस मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसारच वितरण होणार आहे. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी सर्वात अगोदर कोणाला आदेश दिलेले आहेत, बोनस नेमकं कशाचा आहे आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये किती वाजता किंवा कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, संपूर्ण माहिती पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे पहिला आदेश दिलेला आहे उपमुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना. कारण की बँकांकडे पैसे वितरण करण्यासंदर्भात माहिती असते आणि बँका दरवेळेस लेट करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही भरपूर वेळेस अडचणीत येत असतात. त्यामुळे त्यांनी सर्वात प्रथम बँकांना सांगितलेलं आहे, अजिबात आम्ही पैसे भरून पाठवले की लगेच कस्टमरच्या खात्यावर ते क्रेडिट झाले पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई अजिबात झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचे सक्तीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिलेले आहेत. आता महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत अदिती तटकरे, तुम्हाला माहिती असतीलही, त्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे लवकरात त्वरित चेकवर सह्या करून चेक जे आहे ते पुढे बँकांकडे पाठवा. कारण की सर्वात प्रथम मुख्यमंत्री असतील किंवा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ते असतील, ते डायरेक्ट चेकवर सह्या करतात आणि चेकवर सह्या झाल्याच्यानंतर चेक जे आहे ते बँकेमध्ये क्रेडिट होत असतात. आणि त्याच्यानंतर तिसरं आदेश दिलेला आहे DBT संघ जे की कॅश सॉलिड कॅश जे असते ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते किंवा DBTद्वारे तुम्ही ऐकलेले असेल DBTद्वारे पैशांचं वितरण जे आहे होत असते. तर DBTला देखील आदेश देण्यात आलेले आहेत की पैसे वितरण करण्याचा आता उशीर करू नका, आता थेट पैशांचं वितरण करा अशा पद्धतीने. तर सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आज होणार पैसे वितरण. हो मित्रांनो, आजपासून 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की संपूर्ण 3 टप्प्यामध्ये आजपासून पैसे वितरण होणार ठरलेलं आहे. 17वा हप्ता असेल, त्यामध्ये 18वा हप्तासुद्धा असेल आणि सोबतच 2,400 रुपयांचा लाडकी बहिणीसाठी बोनस देखील नक्कीच वितरण होणार आहे. तुम्हाला सर 2,400 रुपये कशाचे आहेत किंवा कशाचे वितरण होणार आहे, तर ते व्हिडिओ सरप्राईज आहे मित्रांनो. व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे 2,400 रुपये बोनस कशाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात अगोदर म्हणजे 3,000 रुपये तर तुम्हाला मिळणार आहे, ते तुम्हाला माहिती आहे. 17वा आणि 18वा हप्ता, तर या 2 हप्त्याचे मिळून 3,000 रुपये तुम्हाला 100% मिळणार आहेतच. आणि त्याच्यानंतर 17 जिल्ह्यांची यादी शासनाने आत्ताच जाहीर केलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो. 17 जिल्ह्यांची नवीन यादी शासनाने जाहीर केलेली आहे.
आता या यादीमध्ये काय असणार आहे, तर या यादीमध्ये असणार आहे जिल्ह्यांची नावं आणि त्या जिल्ह्यानुसार कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वितरण करायचे, कशा पद्धतीने करायचे ते असणार आहे. आता यादी तर जाहीर केलेली आहे आणि यादी जाहीर केल्याच्या नंतर मंत्रिमंडळाची मुख्य बैठक झालेली आहे. ती आता बैठक कशामुळे झालेली आहे, तर ती बैठक झालेली आहे 17वा हप्ता वितरण करण्यासंदर्भात. तुम्हाला माहिती असेलही लाडकी बहीण योजनेचे पैसे पडण्याच्या अगोदर तुम्हाला भरपूर ठिकाणाहून कन्फर्मेशन भेटत असतील आणि त्यामध्येच तुम्हाला मंत्रिमंडळाची बैठक देखील एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लाडक्या बहिणींना हप्ता तर वितरण करायचा आहेच, परंतु के-वाय-सीमध्ये ज्या लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत त्यांचे पैसे कोणाला द्यायचे, तर हे पहा. यासाठी आता होणार आहे हप्त्यामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो. हो, अतिशय जबरदस्त व छान माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. हप्ता वाढ जी आहे ती 100% नक्कीच होणार आहे. ₹21 वितरण संदर्भात तुम्ही वाट पाहत होता आणि अखेर तो निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹21 जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि येणारा 19वा हप्ता जो असणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ₹21 मिळून जाणार आहेत किंवा 18वा हप्ता देखील तुम्हाला ₹21 जो तो मिळू शकतो. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो 17वा हप्ता एकूण 4 टप्प्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत. जिल्ह्यांची यादी तर आपल्याकडे आहे. जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला पुढेच्या पुढे सांगणार आहेच. त्याच्या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये 20% महिलांना पैसे वितरण होणार आहेत. ज्या महिला समजा निराधार आहेत किंवा ज्या महिलांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही अशा महिलांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 30% महिलांना, ज्या की महिलांचं त्यांच्याकडे चारचाकी वाहन किंवा काही गोष्टी नाहीत, तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण होणार आहे. 3 दिवस हे टप्प्याने पैशाचं वितरण चालणार आहे आणि याची सुरुवात जी आहे ती आजपासूनच 100% झालेली आहे. चला तर जाणून घेऊया तुम्हाला कोणत्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार व तुमच्यासाठी ₹2,400 बोनस नेमकं काय आलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत. कारण की भरपूर लाडक्या बहिणी अतिशय आतुरतेने वाट पाहत होत्या, सर आम्हाला ₹2,400 कशाचे मिळणार, तर तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे. ₹2,400 तुम्हाला गॅसचा बोनस मिळणार आहे. उज्ज्वला 3.0 योजना जी ती पुन्हा एकदा चालू झालेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही. जर तुम्ही उज्ज्वला गॅसचं कनेक्शन तुमच्याकडे असेल आणि तुम्ही गॅस भरत असाल महिन्याला, तर तुम्हाला ही ₹2,400 सबसिडी नक्कीच मिळून जाणार आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला 17वा हप्ता देखील मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ₹2,400 एक्स्ट्राचा बोनस तुम्हाला मिळणार आहे. कारण उज्ज्वला योजना पुन्हा एकदा चालू झालेली आहे. आता प्रत्येक महिलेनुसार पैसे वेगवेगळे मिळणार. काही बहिणींना मिळणार आहेत ₹3,000 म्हणजे 17वा आणि 18वा हप्त्याचे ₹3,000. त्याच्यानंतर काही बहिणींना मिळणार आहे ₹4,500 कारण की तुम्हाला माहिती असेलही 16वा हप्ता जो आहे तो भरपूर लाडक्या बहिणी वंचित राहिल्या होत्या आणि त्या कारणास्तव 16व्या हप्त्याचे देखील तुम्हाला पैसे जे ते क्रेडिट केले जाणार आहेत आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ₹1,700 बोनस किंवा ₹24 बोनस आहे, ₹24 बोनस आहे. तर तो देखील तुम्हाला त्यामध्ये ॲड होऊन जाणार आहे. आता वळूया आपल्या मेन अपडेटकडे. थर्ड अपडेट, इम्पॉर्टंट अपडेट. आजपासून 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. हे 3 दिवस अतिशय महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3 दिवसामध्ये पैशांचा थोडक्यात पाऊसच पडणार आहे का महाराष्ट्रामध्ये, कारण की पैसेच तेवढे वितरण जे आहे ते केले जाणार आहेत. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने त्यांनी उपक्रम राबविलेला आहे आणि पैसे वाटपची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी लगेच देऊन टाकत आहे. ही सर्वात नवीन व लेटेस्ट यादी आहे. याच्या अगोदर याद्या पाहिल्या असतील तुम्ही, पण त्या जुन्या याद्या होत्या. आता ही नवीन यादी जाहीर झालेली आहे. ही यादी तुम्ही लक्षपूर्वक पाहायची आहे, कारण की याच यादीच्यानुसार तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते 100% तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. तर ही यादी असणार आहे मित्रांनो. सर्वात प्रथम जिल्हे कोणते, त्याच्यानंतर द्वितीय जिल्हे कोणते आणि तृतीय जिल्हे कोणते, तर त्याच्याविषयी असणार आहे. तर हे पहा, सर्वात आपण प्रथम 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग. तर या 3 भागाप्रमाणे पैशांचे वितरण जे आहे ते तुम्हाला होणार आहे. आज होणार आहे छत्रपती संभाजीनगर साईडला, त्याच्यानंतर जळगाव असेल, बुलढाणा असेल, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये आज सकाळी किंवा संध्याकाळपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर उद्या असणार आहे नागपूर साईड. नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया हे जिल्हे उद्या असणार आहेत. परवा दिवशी असणार आहे पुणे साईड. पुणे साईडला देखील भरपूर लाभार्थी महिला आहेत, त्यामुळे पुणे ठिकठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड असेल, सांगली, सातारा हे जिल्ह्यांची नावं त्यामध्ये समाविष्ट नक्कीच असणार आहेत. तर आता पाहूया पैसे जर पाठवले, परंतु कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार किंवा कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ मिळणार व कोणत्या बँकेमध्ये गर्दी जी आहे ती 100% नक्कीच होणार आहे पैसे काढण्यासाठी. तर हे पहा, ज्या शासकीय बँका आहेत जसे की झाले SBI असेल, आपली
महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते नक्कीच केलं जाणार आहे. कारण की जेवढ्या गव्हर्नमेंट बँका असतील तेवढ्या गव्हर्नमेंट बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण केलं जात असतं आणि पैसे पडले तुम्ही लगेच तातडीने काढून घ्यायचे आहेत. कारण की पैसे आता जास्त पडणार आहे, 3,000 रुपये तर पडणार आहे, त्याच्यासोबत 2400 रुपये बोनस देखील आहे. असे मिळून जवळपास 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते 6,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे बँकेत गर्दी व्हायच्या अगोदर तुम्ही पैसे जाऊन ते जे आहे ते काढून घ्यायचे आहेत. आता दुसरा देखील भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर मेसेज जे आहे ते कशा पद्धतीने पडणार आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकता आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज पडायला सुरुवात झालेली आहे. तर हे मेसेज तुम्ही बघू शकता स्क्रीनवर SBI बँकेचे आहेत ते आपण तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मनी हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज भरपूर महिलांना पडलेले आहेत. त्यामध्ये कोणाला 3,000 रुपये पडले, कोणाला 3,500 रुपये पडले, कोणाला 4,500 रुपये पडले. तर अशा पद्धतीने पैसे जे आहेत ते पडलेले आहेत आणि याचमध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला देखील हे पैसे आजपासून पडण्यास नक्कीच सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. आता पाहू शकता मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच यादीनुसार गव्हर्नमेंट जे आहे ते पैसे पाठवित आहे. असे मेसेज तुम्हाला देखील आजपासून आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण या 3 दिवसामध्येच तुमच्या खात्यामध्ये पैशांची रक्कम जी आहे ती जबरदस्त धडाकेबाज रक्कम जमा केली जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई न करता रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या या अपडेट होत्या. पुढील अपडेट आपण येणाऱ्या काळामध्ये लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला देखील लाईक करा. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.